श्री साईबाबा संस्थांचं आरोग्यामध्ये जे आहे अत्यंत मोठं काम आहे। या कामामध्ये आज एक मानाचा तुरा जो आहे तो रोवला गेलेला आहे आणि संस्थांमध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी जी नेत्रपेढीचं उद्घाटन झालेलं होतं त्यानंतर आम्हाला एक डोनर बी मिळाला, अनेक रुग्ण पेशंट बी मिळाला। त्यांना सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन काल जे आहे त्यांना दिसायला लागलेलं होतं। एक अत्यंत यशस्वी शस्त्रक्रिया जी आहे, नेत्रदानाची यशस्वी शस्त्रक्रिया जी आहे ते साईनाथ रुग्णालयामध्ये काल झाली। हे जे नेत्रपेढी जे आहे, या नेत्रपेढीचं काम जे आहे बाबांच्या सारखं जगभरामध्ये कसं जाईल यासाठीचा प्रयत्न आमचा राहील। देशामध्ये सर्वात जास्त नेत्रदान आय ट्रान्सप्लांट ज्या ठिकाणी होतं त्याच्याशी आमची तुलना राहील। म्हणजे तो एक गोल समोर ठेवून आम्ही आमचं काम करणार आहेत। शिर्डी असेल, शिर्डीचा परिसर असेल, अहमदनगर जिल्हा असेल, शेजारी अहिल्यानगर जिल्हा असेल, शेजारचे जे जिल्हे जे आहेत, लगतचे जे सर्व नागरिक जे आहेत त्यांना या निमित्तानं मी आवाहन करतो की शिर्डी संस्थांच्या या नेत्रदानाच्या चळवळीमध्ये आपण सहभागी व्हा। मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर 6 तासाच्या आत आपण जर कळवलं तर आमची टीम त्या ठिकाणी येईल, त्याचं शस्त्रक्रिया त्याच्यावर केली जाईल आणि त्याला जे आहे ते ट्रान्सप्लांट जे आहे आय ट्रान्सप्लांट सुद्धा जो नंतरच्या कालावधीत केलं। तर सर्वांनी जे आहे या नेत्रदान चळवळीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने मी करत आहे। आपण जर बघितलं दुसरीकडे अनेक शस्त्रक्रिया होतात, अनेक प्रकारचे उपचार देखील या ठिकाणी दिले जातात। राज्यातील जनतेला देखील काय आव्हान राहील आणि कशा पद्धतीने इथं रुग्णांना सेवा दिली जाते? नेत्रदान जे आहे ते सर्वश्रेष्ठ दान आहे। साईबाबा हॉस्पिटल असेल, साईनाथ हॉस्पिटल जे आहे हे आमचे एकदम सुपर स्पेशालिटी आणि जनरल स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत। या ठिकाणी 21,000च्या वर आमच्या ओपन हार्ट सर्जरी झालेल्या आहेत आणि 95,000च्या वर जे आहे ते अँजिओप्लास्टी झालेले आहेत। अत्यंत कमी दरामध्ये चॅरिटीमध्ये जे आहे ते या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जातात। तर सर्व जे परिसरातील जे गरजू जे पेशंट असतील त्यांनी श्री साईबाबा संस्थांच्या या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्ताने करत आहे। शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा तो खूपच आनंद आहे। चॅलेंजेस म्हणाल तर बरेच असतात, कारण की स्टार्टिंग फ्रॉम पेशंट शोधणे, त्याला बोलवणे, बऱ्याचदा वेळेवर पेशंट येत नाहीत, इकडून तिकडून घाबरवून दिलेले असतात किंवा काही अडचणी असतात, त्याच्यामुळे पेशंटचं येणंच होत नाही। पेशंट आल्यानंतर आपण आधीच वर्कअप केलेलं असतं, मग ते एलिजिबल आहे की नाही, तो त्याचं प्रोग्नोसिस कसं राहील, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मग त्याच्यासाठी जो योग्य टिश्यू असेल, डोनर टिश्यू, तो सिलेक्ट करून मग आपण म्हणजे तो डोनर टिश्यू जर अवेलेबल असेल तर मग आपण पुढे शस्त्रक्रियेसाठी पुढे जातो। आणि ड्युरिंग शस्त्रक्रिया म्हणजे इंट्राऑपरेटिव्ह तुम्ही म्हणाल तर इंट्राऑपरेटिव्ह सुद्धा बऱ्याच अडचणी असतात। ऑन टेबल प्रेशर वाढला, विट्रेस प्रोलॅप्स झालं, काय अशा बऱ्याच गोष्टी असतात। त्याच्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह तो टिश्यू मॅच होतो की नाही, पेशंटला ॲक्सेप्ट होतो की नाही आणि कसं तो ग्राफ्ट रिॲक्ट करेल, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात। ह्या पेशंटला पहिल्यांदा ते माझ्याकडे आले 1 वर्षापूर्वी, अकोल्यावरून हे पेशंट आलेले होते तेव्हा, आणि तिला मागच्या 4 ते 5 वर्षापासून म्हणजे आता टोटल 5 ते 6 वर्षांपासून तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं, कारण की दोन्ही डोळ्यांना कॉर्नियल ओपेसिटी होती। मग आता आपण तिचं एका डोळ्याचं आय ट्रान्सप्लांट, कॉर्नियल ट्रान्सप्लांट केलेलं आहे। मग अदरवाईज आपण लवकरच प्लॅन करू शकतो। शस्त्रक्रिया झाली, एकाचे डोळे तुम्हाला मिळाले, आज तुम्हाला दिसायला लागले, काय आनंद आणि काय समाधान? आम्हाला लय आनंद झाला। काय कधीपासून दिसत नव्हतं तुम्हाला? काय काय 5-6 वर्ष झालते ते ना, आधी पाणी येत होतं, पाणी बंद झालं, ते अचानक थोडं थोडं असं दिसायला कमी झालं, ते फारच कमी झालं। उन्हात तर दिसतच नव्हतं असं चालायला। तुम्हाला अपेक्षा होती का पुन्हा तुम्ही अपेक्षा होती ना, जग बघायची अपेक्षा होती, म्हणून साईबाबाच्या कृपेने झालं चांगलं। जेव्हा पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, सगळे जग तुम्ही बघताय, काय आनंद त्याचा आहे? आनंद जग पाहण्यासाठीच आनंद झाला मला, बाकी नाही। मला पुन्हा दृष्टी मिळाली तेव्हा प्रथम कोणाला बघावंसं वाटलं? सगळ्यांनाच असं बघावं वाटतंय। आता मी गंज कटाळलेले होते लय वर्षापूर्वी असं। हा ना, साईबाबाच्या आशीर्वादानेच झालं चांगलं ना। आता दर्शनाला
काय म्हणते ऐकायला साईबाबांचं दर्शन केलं का तुम्ही? नाही ना अजून केलं साईबाबाचं दर्शन नाही ना अजून झालं. तुम्हाला कसं कळलं की शिर्डीमध्ये ही शस्त्रक्रिया होईल म्हणून पण असं वाटलं? आम्हाला निघेतो मॅडमने बी फोन केलता 1 वर्ष आधी आम्ही इकडं गर्दी घातले ना 2-3 त्याच्यामुळं मग ते मॅडमने इकडं घेतलं मला. आम्हाला नक्कीच खूप आनंद होत आहे कारण की साईबाबा संस्थांनी नेहमी आमच्या वृद्धाश्रमाला खूप मदत केली आहे आणि आम्हाला या प्रसंगी आमच्याकडनं काही रिटर्न द्यावा असं वाटलं आणि त्या वृद्ध जे वारले त्यांना पण असं वाटलं म्हणून आम्ही हा डोनेशनचा जेव्हा कळाला डॉक्टर पीतांबरी मॅडमनी आम्हाला जेव्हा कळवलं की हा इनिशिएटिव्ह आपण करू शकतो मग आम्ही लगेच इथे येऊन त्यांचं आमच्या एंडनी आम्ही काही जे पण काही करू शकतो ते आम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न केला आहे. नक्कीच खूप आम्हाला आनंद होतो आहे आणि माझे वडील जे द्वारकामाई वृद्धाश्रमचे फाउंडर होते ते आता नाही आमच्यासोबत पण त्यांचा जो हा कार्य आहे की सगळ्यांना चांगलं करायचं तो कार्य आम्ही पुढं घेत हा एक इनिशिएटिव्ह आम्ही पुढं घेऊन जातो आणि आम्हाला खूप आनंद होत आहे पुढं घेऊन जाताना. थँक्यू. खरं तर अतिशय आनंद होतोय. खरं तर 2016 आम्ही साईबाबा संस्थांमध्ये एक नेत्रपेढी उभे राहावं यासाठी प्रयत्न करत होतो पण वेगवेगळ्या आता मध्ये कोविडचा काळ गेला अधिकारी बदलले तर यावेळेस आपल्याला गाडीकर साहेब मिळाले आणि गाडीकर साहेबांनी स्वतः तातडीने लक्ष घालून ही आय बँक मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आमचा प्रयत्न इथून पुढे असंच असणार आहे की देशामध्ये अवयवदानाचं जे कार्य आहे ते जवळपास चाललेलं आहे पण प्रत्यक्ष अवयवदानाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे आणि नेत्रपेढी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 213 नेत्रपेढी आहेत त्याच्या माध्यमातून काम चालतं पण ते देखील थंडावलेलं आहे. पण शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. आता जसं हैदराबादला केशदान चालू झालेलं आहे तसंच आपल्याकडं रक्तदान चालू झालेलं आहे. आता अवयवदान देखील चालू झालेलं आहे. भविष्यामध्ये अवयवदानासाठी जो कोणी अवयवदाता आहे त्याला साईबाबा संस्था निश्चितच काहीतरी मदत स्वरूपात काहीतरी करेल आणि पूर्ण भारतभर जेवढ्या काही आय बँक आहे त्या एकत्र करून एक नेटवर्क करून आणि एक मोठं काम या साईबाबा नेत्रपेढीच्या माध्यमातून करणार आहोत आणि अनेक नेत्रदात्यांना या माध्यमातून दृष्टी येण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.